बाई 1 मिनिट इकडे या. बसा. किती वर्ष काम करताय? नेकलेस कुठं आहे? दुपारी कुठे गेला होता? कसं काय आलास राजू अचानकपणे? बाबाची खुशाली विचारायला आले. माझ्या आई बापाला काय केलवणाला पाठवतंय काय जेलमध्ये? हा राजू देवागरजी, बापाला पाठवलाय, आता काय आईला बी नेत आहे? काय बोलतोस कळते का तुला? जेलमध्ये आम्ही कोण पाठवणार त्यांना? हरी काकांनी गुन्हा केलाय म्हणून जेलमध्ये ते. जरा तोंड उघडण्यापूर्वी विचार करून बोलत जा. बोर्डिंग स्कूलचा सगळा खर्च मालकांच्या पैशावर होते, कल्पना आहे तुला? म्हणून काय झालं? घरात चोऱ्या माऱ्या झाल्या की पहिले काय नोकरा चाकरांच्या झडत्या घेणार का तुम्ही? हा राजू, राजू अरे काय बोलतोयस तू हे? अरे ह्या देव माणसांना असं बोलताना तुला लाज नाही वाटत? आता एक जरी अक्षर बोललास ना तर थोबाड फोडीन तुझं. चल घरला. 1 मिनिट. आम्हाला तुमच्याही हाताचे ठसे लागतील. माझे घेत आहे? घ्या की, घ्या की, बिंदास घ्या. कर नाही त्याला डर कशाला हो? घ्या. पायाची किती तो पाहिजे तर. गोवर्धन साहेब निघतो आम्ही. काय वाटलं तर कधी पण फोन करा. थँक्यू व्हेरी मच. याची वाच्यता नको कुठे. डोंट वरी सर. चला रे. इन्स्पेक्टर, तुम्ही घराची झडती नाही घेणार? घराची झडती कशाला? म्हणजे काय आमचे पण फिंगरप्रिंट्स घेणार? मग काय हरकत आहे? वेल, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तुमच्या घराची झडती घेऊ शकतो. शेवटी वस्तू तुमची गेली. आम्हाला काय, आम्ही अख्ख्या गावाची पण झडती घेऊ शकतो. पण शेवटी माणसं पण तुमच्या घरातलीच आहेत, तेव्हा सावंत झडती घ्या. नाही साहेब, इथे काहीच नाही. साहेब, हे मिळालंय.
कसं शक्य आहे हे? पप्पा काय ग वॉकला नाही गेलीस? मूड नाहीये. काय म्हणालीस? मूड नाही. अगं वेडे, मूड येण्यासाठी तर वॉकला जायचं असतं. वॉकपेक्षा ना पप्पा मला त्या घरातच जावंसं वाटत नाही. तू ना उगाचच गैरसमज करून घेतेस. हे बघ, ती माणसं तशी नाहीये जशी तू समजतेस. आता इतकी वर्ष 2-3 पिढ्या एकत्र राहत आहेत. मतभेद, रुसवे फुगवे, मान अपमान या गोष्टी असणारच की. पण व्यक्ती म्हणून विचारशील तर प्रत्येक व्यक्ती ही मनाने मोठी आहे. तुला खरं सांगू, आता त्यांना गरज आहे ती सगळ्यांना एकत्र जोडणाऱ्या बंधनाची. पैशाने घर एकत्र राहू शकत नाही हे त्यांनाही उमजून चुकलंय. आणि म्हणूनच तू कुठलाही पूर्वग्रह न ठेवता. माझा काय संबंध पप्पा? मी कशाला आणि कोणाबद्दल पूर्वग्रह ठेवू? राकेशने केलेल्या चोरीने माझा फार विश्वासच उडालाय. पप्पा मला वाटायचं राकेश वेगळा आहे सागरपेक्षा. पण आता लक्षात येत आहे एका झाडावर 2 वेगळी फळं नाही लागत. अगदी बरोबर. एका झाडावर 2 वेगळी फळं लागत नाही हे जितकं खरं आहे तितकंच सारख्याच दिसणाऱ्या फळांमध्ये प्रत्येक फळामध्ये फरक असतोच. माझं मन सांगते मला, माझं मन नक्की सांगते मला खरी गोष्ट वेगळी आहे. चहा घे. चहा पी आणि गीतनं. का? का? काल केलास तेवढा तमाशा पुरे झाला नाही? किती फटाफटा बोललास त्या भल्या माणसांना, आणि ते बी त्यांच्याच घरात परक्या माणसांसमोर. पालन करत्यानं इतकं लोळीव त्यात व्हय रे? पालन करते. त्यांनी जर आपल्यासाठी काय केलं असेल ना तर काय उपकार नाही केले आपल्यावर. रात्रंदिवस राबून परतफेड करताय तुम्ही दोघं. पालन करते. गाई म्हशी आणि कुत्री पाळल्यागत माणसं पाळायची सवय आहे लोकांना. पालन करते. त्या बड्या घरचे पोकळवासी नंतर पडतात ना ते उगाच नाही. ज्यांचे कष्ट घेतलेत ना फुकतात, त्यांचे शाप लागतात. याला शाप. या घरातली माणसं नंतर व्यसनी होऊन सडतात. पुढच्या पिढ्यांनी संतान होतात. राजू, उगाच काहीतरी अभद्र बोलू नको. एवढं मोठं तालेवर घराणं त्यांचं, आणि घरातल्या घरात चोरी होते. त्या चोरीची आठवण बी करू नका. का? त्यांच्या घरात चोरी झाली म्हणून आपल्या घरात आपण बसून त्यावर बोलायची पण चोरी? नाही रे माझ्या लेकरा. पण मला कळलंय की तो हा राकेश बाबाच्या खोलीतच सापडला. काय? सगळं इप्रीतच आहे बघ. पोरग सोन्यासारखं आहे, मनानं लय निर्मळ आहे. तो हार बी त्याच्याच आईचा होता. पण हार चोरीला गेला म्हणून पोलिसांना घरात बोलवलं, तर हार राकेश बाबाच्या खोलीतच सापडावा.
तुला सांगते, बळी दिलेल्या बोकडाच्या मानेची गत होती ना, तशी दिवाकर भाऊ, मेघना वहिनी आणि राकेश बाबाची गत झाली होती बघ. काय होणार आहे कुणास ठाऊक. त्या मुलाकडे बघून असं नाही वाटत त्याला अशा सवयी असतील. आता बघूया मासाहेब काय शिक्षा देत आहेत ती. या घरात पहिल्यांदाच सागरऐवजी राकेशला शिक्षा होणार. माझं मन तर अजूनही मानायला तयार नाही. राकेश आणि चोरी? काय वाटतं तुम्हाला? आता वाटून काय उपयोग? सगळ्यांना धडधडीत कळलंच की. मला तर वाटलं की सागरच, पण यावेळी चक्क राकेश. त्याच्या भोळ्या चेहऱ्याच्या मागे काय काय लपलंय ते सगळ्यांसमोर आलं ते बरं झालं. नाहीतरी दिवाकर आणि मेघना फारच नाकानी कांदे सोलत होते आपल्या मुलाबद्दल. जणू काय सद्गुणांचा पुतळा असतो. आता उधळले कोण? या असो. काल तुमचे बाबा कुठे होते? बरं झालं त्यांना मित्राकडेच राहायची बुद्धी झाली ते. हो, नाहीतर जावयाकडे आले आणि हातांचे ठसे देऊन गेले असं व्हायचं. ठीक आहे, मी जातो तिकडे आणि त्यांना भेटतो. संध्याकाळी त्यांना स्टेशनवर सोडीन आणि मग घरी येईन. चला. वहिनी साहेब चहा आणलं. तुझा राकेश, राकेश दार उघड. राकेश लिसन टू मी. राकेश स्टॉप बिहेविंग लाइक अ चाइल्ड. राकेश, राकेश दार नाही उघडत आहे. एक मिनिट बघतो. राकेश बाबा, राकेश बाबा, राकेश बाबा दार उघडा. राकेश, काय झालं? काय राकेश बाबा दार उघडत नाहीये. तू परत एकदा बघ. राकेश बाबा, अरे राकेश, राकेश बाबा. पलीकडून खिडकीतून बघूया पटकन. राकेश, राकेश. उठ हवे. चहा थंड होते. आता रडून काही उपयोग आहे का? आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ही आपलीही चूक झाली असं नाही वाटत तुला? त्या सागरच्या चुकांवरती बोट ठेवताना आपल्यालाही साधारण त्याच वयाचा मुलगा आहे हे विसरलो आपण. साधा आहे, सरळ आहे म्हणून त्याला विचारलं नाही आपण, किंबहुना दुर्लक्षच केलं आपण त्याच्याकडे. मे बी म्हणून लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी ही गंमत केली असेल. काय ही गंमत वाटते तुम्हाला? अहो त्याने चोरी केली आहे, पोलिसांमध्ये बातमी केली. काय अब्रू राहिली हो आपली? विश्वासात घेऊन विचारू आपण त्याला. पप्पा, पप्पा राकेश दार उघडत नाहीये. चला ना प्लीज. पप्पा हरी अप. आता काय झालं?
आता पुन्हा काही भानगड नको. ही पोरं पण ना. सागर, ए सागर, अरे बाबा उठ पटकन. सागर, अरे सागर उठ ना पटकन. अरे तुला माहितीये का तिकडे काय करावं या मुलाला? सागर, ए अरे कोण आहे युजलेस? आवाज खाली, आवाज खाली. अरे काय हे कसली झोप? घरात काय चालू याची कल्पना आहे का तुला? बसून काय राहिला शुंभासारखा? राकेशनी स्वतःला कोंडून घेतलंय रूम मध्ये. काय जा बघ पटकन. काय रे हा? राकेश, राकेश दार उघड. राकेश, राकेश बेटा दार उघड प्लीज. हे बघ मी मम्मा आले इकडे. दार उघड. राकेश. आतून पण दार बंद करून घेतलंय. राकेश, राकेश बाबा. राकेश, राकेश बेटा दार उघड प्लीज. राकेश प्लीज दार उघड रे. राकेश दार उघड. राकेश, राकेश बेटा मम्मा आहे दार उघड ना. राकेश दार उघड. राकेश. हे बघ तू आता दार उघडलं नाहीच तर मी दार तोडेन. आणि तुला माहितीये मी जे सांगतो ते करतो. चल उघड दार. राकेश. राकेश. राकेश, राकेश, राकेश काय चालवलंयस तू? अहो काय चाललंय तुझं? आधी पराक्रम करायचे आणि मग हे असं वागून इतरांचे जीव टांगले लावायचे. काय लावलेस तू? लहान मुलासारखं कडी काय लावून बसतोस? काय वय काय तुझं? बस 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 इनफ. अरे काय चाललंय तुझं हे? चल चल माझ्या बरोबर. सागर, अरे अरे वेडायस का तू? काय मारत होतो तुझ्या? गळफास लावायचा का शिर कापायची का गोळ्या खायच्या? अरे मरायचं असेल ना तसं लपून छपून मरू नको, समजलं ना? सरदेसांची पोरं आहोत आपण. वार झेलत मरायचं. बघ मराण्याचा वगैरे विचार अजिबात नव्हता माझ्या मनात. हो मग दारं खिडक्या बंद करून आत काय गाण्याचा रियाज करत होतास का? शांतपणे नाही का बसू शकत? शकतो ना, पण त्यासाठी पोरगी असावं लागतं. पोरगी आहेस का तू? अरे यार काय प्रॉब्लेम आहे तुझा? पोरीच्या लफड्यात अडकलायस का? एक खानदानी सल्ला देऊ? बाई आणि बाटलीत रमायचं नाही. हे बघ उगाच काहीतरी बोलू नकोस. खरं काय तुला व्यवस्थित माहितीये. मला मी काय मनकावडा आहे? कोणी तोंड उघडलं ना तरच कळतं मला, समजलं ना? म्हणूनच म्हणतोय जे घडलंय त्यासाठी तोंड उघडण्याची गरजच नाहीये, निदान तुझ्या समोर तरी. अरे काय झालंय तू नीट सांगशील का मला? कायची भानगड खूप मनाला लावून घेतलीस का? अरे वेड्या पैशासाठी तू हार चोरलास असं नाही वाटत आहे मला. आणि घरातलीच वस्तू घरातल्याच माणसाने चोरली असं होऊ शकतं का कधी? त्यात तुझ्या गाईचा हार, तो तू कशाला चोरणार? सांगून टाकायचं रे. कुणाला तरी बाहेर दाखवायला घेऊन गेलो होतो किंवा बघायला घेतला, राहिला खिशात, सांगायचं ना. काय हार बीर चोरून तू काय करणार? का तुझं पण अकाउंट फ्रीज केलं? विसरून जा रे. विसरून जा म्हणजे? तुलाही असंच वाटतं की चोरी मी केली? मला नाही वाटत आहे रे. पण फायनली तो हार तुझ्याच रूम मध्ये सापडला ना. ते सुद्धा घरभर शोधून, सगळ्यांना विचारून. आणि मेन म्हणजे पोलीस आल्यावर सगळ्यांना हेच वाटणार ना की तू चोरी केली. बघ काय वाटतंय किंवा काय घडलंय त्यापेक्षा जे खरं आहे ना ते मी तुला सांगतो. तो हार जरी माझ्या रूम मध्ये सापडला असला ना तरी मुळात तो सापडला होता तुझ्या जॅकेटच्या खिशामध्ये. कळलं? माझ्या जॅकेटच्या खिशामध्ये. येस, हेच खरं आहे.